येते महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? भुजबळ हे घोटाळेबाजच अंजली दमानिया यांची आव्हान याचिका बघायला मिळते। महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेला अंजली दमानिया यांनी आव्हान दिलेलं आहे। उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारली आहे, तर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या कोर्टामध्ये सुनावणी ही निश्चित होते। कोर्टाच्या समर व्हेकेशन नंतर 12 जूनला या संदर्भात सुनावणी होणार आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ निर्दोष मुक्त कसे? छगन भुजबळ घोटाळेबाजच या संदर्भात अंजली दमानिया यांची आव्हान याचिका बघायला मिळते। प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, आपण बघतोय अंजली दमानिया यांची आव्हान याचिका बघायला मिळते। अमित, या तीन गोष्टी महत्वाच्या। आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून छगन भुजबळ काम करत होते, त्याच वेळेस दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदन या इमारतीचं पुनर्निर्माण झालं होतं। चमनकर म्हणून एक व्यावसायिक आहे, त्यांच्यावर असलेले व्यावसायिक संबंध आणि या पूर्ण प्रकरणामध्ये आर्थिक घोटाळा हा प्रचंड मोठा झालाय, अशा प्रकारचा आरोप त्याही वेळेस करण्यात आला होता। भुजबळांना पायउतार व्हावं लागलं होतं। या पूर्ण प्रकरणामध्ये छगन भुजबळ यांच्या विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली आणि नेमकं याच विषयावर अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलेला आहे। छगन भुजबळ यांनी अधिकाराचा, मंत्रिपदाचा तत्कालीन काळात केलेला गैरफायदा आणि केलेला दुरुपयोग यामुळेच या पूर्ण प्रकरणामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झालाय, हा पुन्हा एकदा त्यांनी दावा केलाय, जो खालच्या कोर्टाने त्यांना निर्दोष मुक्ततेचा निर्णय दिलाय। याला मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी आव्हान दिलेलं आहे। अर्थातच या सगळ्या प्रकरणामध्ये त्यावेळेस सुद्धा त्यांनी प्रचंड आरोप केले होते। मुंबई उच्च न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे आणि समर व्हेकेशन नंतर 12 जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे। काही महत्वाचे निर्देश सुद्धा त्यावेळेस दिले जाऊ शकतात। महत्वाची गोष्ट एकच आहे की त्यांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती मात्र दिली नाहीये, पण याचिका स्वीकारली आहे। अमित, प्रशांत, आपल्यासोबत अंजली दमानिया सुद्धा आहेत, त्यांच्याशी बोलूया। अंजली ताई, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी नेमके काय आक्षेप घेत आहे? कसं झालं होतं की त्यांना जे डिस्चार्ज दिलं गेलं होतं महाराष्ट्र सदन घोटाळ्यातनं, त्यात खरं तर अँटी करप्शन ब्युरोनी अपीलमध्ये जायला हवं होतं आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल करायला हवं होतं, पण तसं झालं नाही। तर मी 2.5 वर्षापूर्वी त्याच्यावर रिव्ह्यू पिटिशन दाखल केलंय हायकोर्टात, पण 5 सिनियर जजेसनी नॉट बिफोर मी केल्यामुळे मला त्याची म्हणजे डेटच मिळत नव्हती। मग शेवटी सुप्रीम कोर्ट मूव्ह केल्यानंतर मला ते एका बेंच पुढे प्लेस झालं होतं। जस्टिस मोडक ऐकत होते, पुन्हा रॉस्टर बदललं आणि ते जस्टिस दिगेंकडे आलं। तर आता ते आज त्याच्याच हिअरिंगसाठी होतं की बाबा हे जस्टिस मोडक ऐकणार का जस्टिस दिगे ऐकणार। तर आता घटकेला आता ते जस्टिस मोडक ऐकणार असं ठरलंय आणि आता 12 जूनला पुन्हा त्याचं हिअरिंग आहे। दरम्यान पुढची बातमी बघूया। अंजली ताई, तुमच्याशी यावर पुन्हा एकदा बोलायचं आहे। अंजली दमानिया यांचं एक नवीन ट्विट समोर आलंय। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तो स्वीकारला देखील गेला। मग अजून सुद्धा मंत्रालयात त्यांच्या नावाचं कार्यालय कशासाठी आणि मंत्री म्हणून पाटी कशासाठी, असं अंजली दमानिया यांनी ट्विटरवरती ट्विट करून प्रश्न उपस्थित केलाय। पुन्हा एकदा जाऊया, अंजली ताई आपल्या सोबत आहेत। अंजली ताई, तुमचं ट्विट बघायला मिळते ज्यामध्ये धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, खरं तर तो स्वीकारलाय, पण अजून त्यांच्या नावाची पाटी कशासाठी, असं तुमचं ट्विट बघायला मिळत आहे। नाही, नक्कीच, कारण 1 महिन्याच्या वर झालाय कालावधी आता, आणि खरं तर ही पाटी त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तरी निदान हटवायला हवी होती, पण अजूनही ते कार्यालय तसंच आहे, त्याची पाटी तसंच आहे। तर प्रश्न तर प्रत्येकाच्या मनात नक्कीच येणार आहे, म्हणून मी हे ट्विट केलंय आणि ती तात्काळ खरं तर काढण्यात यावी, अशी देखील माझी विनंती आहे सरकारला। या संदर्भात तुम्ही काय इथून पुढे काय करणार आहात की त्याबद्दल काय सांगाल? नाही, आताच्या घटकेला तर हे जसं माझ्या लक्षात आलं तसं मी ट्विट केलंय आणि सरकार याची दखल घेईल आणि ती पाटी तरी काढून टाकेल अशी अपेक्षा आहे। नाही केलं येत्या 24 तासात तर मात्र मला तसं लिहून जनरल ऍडमिनिस्ट्रेशनला कळवावं लागेल, म्हणजे मी कळवणार आहे। निश्चित, धन्यवाद ताई, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल।